नमस्कार मंडळी. तर आजची सुरुवात दिवसाची अशी झाली आहे. बऱ्याच दिवसापासून पाऊस पडत होता आणि त्यामुळे आज अचानक असं ऊन पडलेलं पाहून मनाला अगदी प्रसन्न वाटत होतं. आणि सतत पडणाऱ्या पावसामुळे आजचा दिवस असा काहीसा होता, कारण आज सकाळी पाऊस नव्हता आणि पावसामुळे सगळीकडे अशी पाणी पाणी आणि हिरवंगार असं वातावरण झालेलं होतं. आणि मी चाललेली होती ऑफिसला, तर ब्लॉगची सुरुवात करावा या उद्देशाने आजचा ब्लॉग असा सुरू केला आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, रस्त्यावर पावसाचं पाणी वगैरे साचलेलं आहे आणि रस्ता खराब झालेला आहे. हा रस्ता असा म्हणजे जाताना येताना खूप खराब झालेला आहे रस्ता. आणि अशा ठिकाणी मी ऑफिसला जाण्यासाठी निघालेले आहे. आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मी आज पावसाचं असं वातावरण आणि चिखल रचरच, त्यामुळे मी सध्या गाडी घेऊन जाण्याचं स्किपच करते. मी माझे ऑफिस कलीग आहे त्यांच्यासोबतच जाते आणि त्यामुळे कसं होतं, जाणं येणं पण इझी होऊन जातं. आणि सकाळी सकाळी काय होतं, पाऊस पण असतो, त्यामुळे गाडीवर गेल्याच्यानंतर भिजणं वगैरे हे होतं. त्यामुळे मग मी ते स्किपच केलं एवढ्यात. म्हटलं पाहू नंतर. आणि त्यातच मी माझ्या हातात सुंदर अशी मोगऱ्याची फुलं पाहू शकता, कारण ह्या फुलांकडे पाहिल्याच्यानंतर मन अगदी प्रसन्न होतं आणि सुंदर अशा दिवसाची सुंदर अशी सुरुवात झाली. आणि त्याचा सुगंध पण खूप सुंदर येत होता. आणि इकडे सकाळ म्हटलं की सगळ्यांची धावपळ सुरूच असते. माझ्यासारखी तुमची असं चालू असेल, कारण सकाळ म्हटलं की प्रत्येकाच्या घरामध्ये कोणी ऑफिसला जातं, कोणी ड्युटीवर जातं, म्हणजे प्रत्येकाची काही ना काही कामे चालूच राहतात. आणि अशातच मग मी इकडे रोडला आले. मी थोडा वेळ वेट करणार आहे, कारण अजून आमची गाडी यायला थोडा टाईम, त्यासाठी मी. आणि आजचं वातावरण पूर्ण तुम्ही पाहू शकता, एकदम सुंदर असं वातावरण होतं. मस्तपैकी सूर्यप्रकाश आलेला होता, सूर्याची किरण. आणि असं वातावरण आणखी 8 दिवस जरी राहिलं तरी खूप मनाला प्रसन्न वाटतं, कारण रोजचा पाऊस आणि पाऊस पण हा जास्त पण येत नाही, थोडी अशी भुरभुर येते. त्यामुळं काय होते, सगळीकडे चिखल रचरच होते, कुठलीही कामं करता येत नाही का काय करता येत नाही. आणि आजचा हा दिवस असा ऊन पडलेलं पाहून ना, खरंच मनाला खरंच बरं वाटत होतं. आणि या ठिकाणी मी इथं थांबलेली आहे, गाडीचा वेट करते. तर पाहू अजून किती वेळ येतो. आणि इथं जवळच इंडस्ट्री एरिया असल्यामुळे लोकांची ये जा रोडवरून चालू होती. आणि सकाळी पण गाड्यांची वाहनांची वाहतूक ही रोडवर दिसत आहे. आणि कामाला जाणारी येणारी लोकं देखील या ठिकाणी तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता, कारण सकाळी लगबगच एवढी असते की प्रत्येकाच्या डोक्यामागं टेन्शनच असतं, कधी मी ड्युटीवर टायमात पोहोचेन किंवा काय होईल. असं मी ह्या म्हणजे सकाळी मस्त उन्हामध्ये उभी राहून मस्त उन्हाचा एन्जॉय पण घेतला. आणि बाकीचं पण तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता. अशातच वेट करता करता आपली गाडी आलेली आहे आणि या ठिकाणी आपला ऑफिसकडे जाण्याचा प्रवास सुरू झाला. ऑफिसमध्ये गुड मॉर्निंग जाण्यासाठी म्हणजे गाडीत बसले, त्याच्यानंतर थोडं पुढं गेले आणि झालं पाऊस सुरू झाला की पाहता रोडसुद्धा इतका खराब झाला होता की तुम्हाला पुढे मी दाखवतेच रोडची कामं कशी चालू होती. आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की रोडला अशी खडक मुरुम वगैरे टाकलेलं होतं. आणि हे दोन्ही साईडला काम चालू असल्यामुळे सगळा रोड पूर्णपणे त्याची म्हणजे विचारताच सोय नाही, कोण कधी पडेल आणि काय होईल सांगताच येणार नाही. इतकी रोडची खराबी झालेली सध्याच्या काळात, काय माहिती, देवालाच माहिती कधी तो नीट होईल. आणि पावसामुळे तर त्याचा अति म्हणजे प्रमाणापेक्षाही जास्त त्याचा दुर्दैवी अवस्था झाली आहे. तुम्हाला दिसतच असेल पावसामुळे कसं झाले, गाडी कधी स्लिप होईल काय होईल सांगतासुद्धा येत नाही. लोक रोज ह्याच रोडनी येतात जातात. त्यांना माझं एवढं सांगणं आहे की आपण आपल्या जीवाची काळजी करून सुखात प्रवास करा. बस अशा पद्धतीने मी ऑफिसमध्ये पोचलेली आहे. चला तर मग इथून पुढचा दिवस कसा जातो आहे ते मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन. आणि हो, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. आणि तुम्हाला अजून कुठल्या प्रकारचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर पाहायला आवडतील ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. मी तुमच्या कमेंट्स नक्कीच वाचेल आणि त्या पद्धतीने व्हिडिओ करण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. चला तर मग तुम्ही आजचा व्हिडिओ एन्जॉय करा.
आणि मी ऑफिसची सुट्टी होऊसपर्यंत काय काय करते ते देखील व्हिडिओमध्ये तुम्ही नक्कीच पाहू शकता किंवा एन्जॉय करा. दोन्ही एकच झालं. चला तर मग आज आमच्या इकडं सनी वेदर आहे. तुमच्या इकडं कसं वेदर आहे ते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहे ते देखील मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. चला तर मग आता दुपार झालेली आहे आणि मी अशा रीतीने पूर्ण ऑफिसचं काम वगैरे करून माझी सुट्टी झालेली आहे आणि मी घराकडे येण्यासाठी निघालेली आहे. आजूबाजूचा परिसर इतका सुंदर होता की अशा मस्त वातावरणात कुठेतरी फिरायला जाण्याचं मन करत होतं. चला तर मग पाहूयात आपण. टाईम भेटेल तसं आपण ते पण एक्सप्लोअर करूयात. भेटूया आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी स्वतःची काळजी घ्या आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.